नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पठाणकोट हल्ल्याच्या तपासाची व्याप्ती वाढवली. इंटरपोलकडून ब्लॅक कॉर्नर नोटीस मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू. संरक्षण साहित्य खरेदीच्या धोरणाला मंजुरी. सूक्ष्म लघु तसंच मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देणार. सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी राज्यात यंदा 5 लाख शेततळी तयार करण्याचं उद्दिष्ट मुख्यमंत्री. स्वामी विवेकानंद यांच्या 153व्या जयंतीनिमित्त देशभर युवकांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला आज पर्थ इथे प्रारंभ. आणि आता सविस्तर वृत्त. एनआयए अर्थात राष्ट्रीय सुरक्षा संस्थेकडून पठाणकोट हल्ल्याच्या तपासाची व्याप्ती वाढवण्यात आली असून इंटरपोलकडून ब्लॅक कॉर्नर नोटीस मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दहशतवादी हल्ल्यात मारल्या गेलेल्या 4 दहशतवाद्यांची ओळख पटवण्यासाठी ही नोटीस काढण्यात आली आहे. तसंच या हल्ल्यात पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांना कोणी मदत केली याचाही एनआयएकडून तपास सुरू आहे. या तपासादरम्यान हल्ल्याच्या ठिकाणाहून एक AK-47, एक मोबाईल फोन आणि एक दुर्बीण जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी गुरुदासपूरचे पोलीस अधीक्षक सलविंदर सिंग यांचा मित्र राजेश वर्मा आणि स्वयंपाकी मदन गोपाळ यांचीही आज पुन्हा एनआयएकडून चौकशी होणार आहे. दरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी भारत आणि पाकिस्तान परराष्ट्र सचिवस्तरीय बैठक रद्द झाल्याचं वृत्त खोटं असल्याचं म्हटलं आहे. 1.5 वर्षानंतर केंद्र सरकारनं अखेर नव्या संरक्षण खरेदी धोरणाला मंजुरी दिली. या धोरणात मेक इन इंडियावर भर देण्यात येणार असून खासगी क्षेत्रातल्या भागीदारीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. अधिसूचना जारी करण्यासाठी काही काळ विलंब लागण्याची शक्यता असून येत्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला हे धोरण लागू होणार आहे. संरक्षण खरेदी धोरणाच्या बैठकीत या धोरणाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिली. या धोरणाच्या पहिल्या 2 अध्यायांमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. स्वदेशी बनावटीच्या आणि उच्च गुणवत्तेच्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा संरक्षण क्षेत्रातला सहभाग वाढवण्याला महत्त्व देण्यात येणार आहे. राज्यातली सिंचन क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढवण्याचं उद्दिष्ट ठेवून यंदाच्या अंदाजपत्रकात महाराष्ट्रात 5 लाख शेततळी तयार करण्याची तरतूद करण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल जालना इथं शेतकरी मेळाव्यात सांगितलं. मध्य प्रदेश सरकारनं राज्यात 3 लाख शेततळी तयार केल्यानंतर तिथल्या सिंचन क्षमतेत 5 लाखांवरून 25 लाख हेक्टरपर्यंत वाढ झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन क्षमतेत वाढ होऊन शेती विकासाचा दर 24% गेला. मध्य प्रदेशच्या या उपक्रमाचा अभ्यास करून राज्यात 5 लाख शेततळी तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. ही योजना फक्त नरेगा अंतर्गत राबवण्यात येणार नसून जो मागेल त्याला शेततळं देणार असल्याचंही ते म्हणाले. सिंचन क्षेत्राच्या विकासाबरोबरच नवनवीन वाणांचा उपयोग करून शेती क्षेत्रात गुंतवणूक करावी लागेल असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. कार्यक्रमाला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी, उद्योजक तसंच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. देशात युरियाचा होणारा काळाबाजार रोखण्यासाठी 7/12च्या उतार्यावर युरिया उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती केंद्रीय खतं आणि रसायन मंत्री हंसराज अहिर यांनी अमरावती इथं दिली आहे. शेती व्यतिरिक्त उद्योगांमध्येही युरियाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे हा काळाबाजार होतो. हा काळाबाजार रोखण्यासाठी युरियावरचं अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा पर्यायही सरकारच्या विचाराधीन असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. देशातलं युरियाचं उत्पादन वाढवण्यासाठी मागच्या सरकारच्या काळात बंद पडलेले 6 कारखाने पुन्हा सुरू करण्यात येतील असंही अहिर यांनी यावेळी सांगितलं. आध्यात्मिक मार्गानं जगाला विश्व बंधुत्वाचा संदेश देणाऱ्या स्वामी विवेकानंद यांची आज 153वी जयंती. स्वामीजींचा जन्मदिवस युवक दिन म्हणूनही साजरा केला जातो. या निमित्तानं आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. कोलकात्यात जन्मलेल्या नरेंद्रनाथ दत्त यांच्यावर आई-वडिलांकडून धार्मिक आणि बुद्धिवादी विचारांचे संस्कार झाले. रामकृष्ण परमहंसांशी भेट झाल्यावर त्यांनी सारं लक्ष आध्यात्मिक साधनेवर केंद्रित केलं.
1886 मध्ये तरुण वयातच कुटुंबाचा त्याग करून त्यांनी संन्यास घेतला आणि भारतभर परिभ्रमण करत असताना त्यांना खऱ्या भारताचं दर्शन घडलं. पुढे त्यांना विवेकानंद ही पदवी बहाल करण्यात आली. 1893 साली शिकागो येथील जागतिक सर्वधर्म परिषदेत हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून भाषण करताना त्यांनी माझ्या अमेरिकावासी बंधू भगिनींनो अशी साथ घातली आणि उपस्थितांच्या हृदयाला हात घातला. गीता, वेद आणि उपनिषदांमधील विचार त्यांनी सोप्या भाषेत मांडले. अध्यात्माच्या मार्गावर चालताना धर्माचा प्रसार करत त्यांनी युवा शक्तीमध्ये प्रेरणा जागवण्याचं काम केलं. अध्यात्मापासून अभियांत्रिकी, वैद्यकीय, खेळ, संगीत अशा सर्वच विषयात रुची असणाऱ्या विवेकानंदांचे विचार आपल्या भारताला बलशाली बनवण्यासाठी युवा शक्तीला मार्गदर्शक असेच आहेत. स्वामी विवेकानंद यांच्या 153व्या जयंतीनिमित्त छत्तीसगडमधल्या रायपूर इथे आजपासून राष्ट्रीय युवक मेळाव्याला सुरुवात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहेत. या मेळाव्यात विविध प्रकारच्या 18 स्पर्धा होणार असून देशभरातले 6000 तरुण यात भाग घेणार आहेत. केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यावेळी उपस्थित राहणार आहेत. नियोजित अध्यक्षांच्या वक्तव्यावरून वादाचे मोहोळ उठले असले तरी येत्या 15 जानेवारीपासून पिंपरी इथे सुरू होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. शहरातल्या एचए मैदानावर मंडप उभारणीचं काम सुरू असून या मंडपात 50,000 श्रोते संमेलनाचा आस्वाद घेऊ शकणार आहेत. रसिकांना सर्व प्रकारची पुस्तकं उपलब्ध व्हावीत या दृष्टीने 400 स्टॉल्स उभारण्यात येत आहेत. साहित्य क्षेत्रातल्या विविध मान्यवरांच्या थर्माकोलच्या मुखवट्यांचं कामही आता जवळपास पूर्ण होत आलं आहे. सातत्यपूर्ण मेहनतीनं कोणताही विद्यार्थी प्राप्तिकर अधिकारी होऊ शकतो. देशात कर अधिकाऱ्यांची संख्या कमी नाही, असं केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष अरुण कुमार जैन यांनी काल नागपूर इथे सांगितलं. राजस्व सेवेतल्या अधिकाऱ्यांच्या 69व्या तुकडीच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन करताना प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या तुकडीत 167 प्रशिक्षणार्थी अधिकारी आहेत. नागपूरच्या केंद्रीय प्रत्यक्ष कर अकादमीत 16 महिन्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करून एप्रिल 2017ला हे प्रशिक्षणार्थी आयकर सहाय्यक आयुक्त बनतील. सर्व रेल्वे मार्गांना जोडणारं पनवेल हे महत्त्वाचं रेल्वे स्थानक. सतत प्रवाशांची वर्दळ असलेल्या या रेल्वे स्थानकावर स्वच्छता अभियान यशस्वीरित्या सुरू आहे. मुंबई आणि ठाण्याला जवळ असणारं आणि आता मोठ्या शहराच्या दिशेने वाटचाल करणारं पनवेल शहरामधलं हे महत्त्वाचं रेल्वे स्थानक. हार्बर, पश्चिम आणि कोकण रेल्वे मार्गावरील सर्व गाड्या तसंच लांब पल्ल्याच्या गाड्या पनवेल स्थानकावर थांबतात. यामुळे या स्थानकावर रात्रंदिवस प्रवाशांची वर्दळ असते आणि रोज येणारे 60,000हून अधिक प्रवासी. यामुळे पनवेल रेल्वे स्थानकाची स्वच्छता राखणं मोठं आव्हान असलं तरी हे काम सध्या चांगल्या रीतीने सुरू असल्याचं दिसत आहे. रेल्वे स्थानकाची स्वच्छता करण्यासाठी कंत्राटी तत्वावर कामगारांची नेमणूक करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केल्यानंतर या रेल्वे स्थानकावर स्वच्छतेच्या बाबतीत व्यवस्थापनाकडून कटाक्षाने लक्ष दिले जात आहे. क्योंकि बॉम्बे की पब्लिक हमारी इतनी समझदार है, यदि हमने डस्टबिन जगह जगह प्रोवाइड किए हैं तो वो लोग भी जाके डस्टबिन में कचरा डालते हैं इधर उधर फेंकने की जगह. अब मजबूरी में यदि कुछ नहीं मिलेगा तो फिर आदमी कहीं भी ट्रैक पे या प्लेटफॉर्म पे कहीं भी कचरा फेंकता है. सो आज की डेट में हमारे पास भरपूर डस्टबिन है. कम से कम 90 डस्टबिन हमने सभी प्लेटफॉर्म पे, ये सबर्बन एरिया में प्लेटफॉर्म पे, मेनलाइन प्लेटफॉर्म पे सब जगह इनको लगा के रखा है और इसकी वजह से भी साफ सफाई में काफी फर्क है, काफी इम्प्रूवमेंट है. या स्थानकावर जागोजागी कचरा कुंड्या ठेवण्यात आल्या असून जाहिरातींचे फलक लावून स्वच्छतेबद्दल जनजागृती केली जात आहे. विशेष म्हणजे रेल्वे स्थानक आणि परिसरात आधुनिक यंत्राद्वारे स्वच्छता केली जाते. स्वच्छ भारत अभियानामुळे प्रवाशांमध्येही याबद्दल जागरूकता निर्माण झाली आहे. आज उपनगरीय प्लॅटफॉर्म जे आहेत त्याच्यानंतर आमचा होम प्लॅटफॉर्म जो आहे, पुढचे जे 6 आणि 7 नंबरचे प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यावर इतकी चांगली स्वच्छता असते, जिनेही स्वच्छ असतात. त्यामुळे या स्वच्छतेकडे बघून काही कागद किंवा कचरा जर टाकायचा प्रवाशाला इच्छा जरी झाली तरी त्याला क्षणभर लाज वाटते. हे मला वाटतं स्वच्छता अभियानाचं एक महत्त्वपूर्ण यश, सकारात्मक यश ज्याला आपण म्हणतो, हे सकारात्मक यश हे स्वच्छता अभियानाचं आहे. पनवेल रेल्वे स्थानकात दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत असताना रेल्वे स्थानक परिसरातलं वातावरण स्वच्छ आणि निरोगी ठेवण्याचा प्रयत्न होत आहे.
हिंदवी स्वराज्याचं स्वप्न उराशी बाळगून ते साकार करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची जडणघडण करणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची आज 418वी जयंती. जिजाऊंनी शिवरायांवर केलेले संस्कार आज 4 शतकांनंतरही उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरत आहेत. राजमाता जिजाबाई भोसले यांच्या जयंती बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा इथं 12 जानेवारी 1598ला लखुजी जाधव आणि म्हाळसाबाई यांच्या पोटी जिजाऊंचा जन्म झाला. पाळण्यात असल्यापासून कर्तृत्ववान पित्याच्या पराक्रमाचे पोवाडे त्यांच्या कानावर पडत होते. त्यानंतर वयासोबत पारतंत्र्याची जाणीवही वाढत गेली आणि लाचारीच्या फितुरीच्या रोगाचा त्या मनापासून तिरस्कार करू लागल्या. जिजाबाईंच्या अपत्यांपैकी थोरला मुलगा संभाजी हा पती शहाजी राजांजवळ वाढला, तर शिवाजी महाराजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंनी सांभाळली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोर शासन करण्याचे धडे त्यांनी शिवाजी महाराजांना दिले. आपल्या मनात तयार असलेली स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी शिवछत्रपतींना त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं. पुण्यात 13 फेब्रुवारीला प्लास्टिक कचरामुक्त अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल दिली. पुणे जिल्ह्यातल्या शिरूर इथे जावडेकर यांच्या उपस्थितीत प्लास्टिक कचरामुक्त अभियानाला सुरुवात झाली होती. त्याला आज 1 वर्ष पूर्ण त्यानिमित्त त्यांनी विद्याधाम शाळेतल्या विद्यार्थ्यांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला. प्लास्टिक कचरा कमी करण्यासाठी शिरूरमध्ये रॅली काढण्यात आली. तसंच विशिष्ट प्लास्टिक पिशव्या वापरण्यासाठी बंदीही घालण्यात आली आहे. विविध गणेश मंडळांनी प्लास्टिक कचरामुक्त अभियानाबाबत नागरिकांचं प्रबोधनही केलं. मराठी चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते आणि निर्माते शेखर नवरे यांचं काल रात्री मुंबईत निधन झालं. ते 60 वर्षांचे होते. काही वर्षांपासून ते मूत्रपिंडाच्या विकारांनी त्रस्त होते. काल उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. नवरे यांनी धाकटी सून, क्रांतीक्षेत्र, व्योमकेश बक्षी, ताकद, श्यामचे वडील, इरसाल कार्टी अशा मराठी चित्रपट, नाटक तसंच स्वप्नांच्या पलीकडले या गाजलेल्या मराठी मालिकेत काम केलं होतं. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या भारतीय क्रिकेट संघाच्या 50 मर्यादित षटकांच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला पहिला सामना आज पर्थ इथल्या वाका खेळपट्टीवर होणार आहे. वेगवान गोलंदाजीला अनुकूल असलेल्या या मैदानावर यजमानांचं पारडं जड वाटत असलं तरी भारताच्या फलंदाजीची भक्कम फळी पाहता सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे. भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शामी दुखापतग्रस्त झाल्यामुळे आजच्या सामन्यात उदयनमुख बरिंदर शरणला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त आत्ताच हाती आलं आहे. हवामान. जम्मू काश्मीरमध्ये कारगिल इथं या मोसमातल्या सर्वात कमी म्हणजे उणे 15.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. लेहमध्येही उणे 14 अंश सेल्सिअस तापमान होतं. महाराष्ट्रात सर्वात कमी तापमान जळगाव इथं 10 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 48 तासात राज्यात हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पठाणकोट हल्ल्याच्या तपासाची व्याप्ती वाढवली. इंटरपोलकडून ब्लॅक कॉर्नर नोटीस मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू. संरक्षण साहित्य खरेदीच्या धोरणाला मंजुरी. सूक्ष्म, लघु तसंच मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देणार. सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी राज्यात यंदा 5 लाख शेततळी तयार करण्याचं उद्दिष्ट. मुख्यमंत्री. स्वामी विवेकानंद यांच्या 153व्या जयंतीनिमित्त देशभर युवकांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला आज पर्थ इथे प्रारंभ. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.